मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मोठा या ठिकाणी स्वागताचा असेल शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे। पहाटेपासून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केलेली आहे आणि हे कार्यकर्त्यांवरचं प्रेम अनेकदा गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी बोलून दाखवलं आहे आणि ह्याच त्यांच्या प्रेमापोटी आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी गुलाबराव पाटील हे नागपूरहून जळगावमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या स्वागताची या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांचं स्वागत करताना पाहायला मिळतो आहे। काय सांगणार भाऊ, या ठिकाणी सकाळपासून तुमचं कार्यकर्ते स्वागत करत आहेत। हाच डिसेंबर महिना आहे, गेल्या पंचवार्षिकला या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही शपथ घेतली होती आणि नवीन वर्षामध्ये पुन्हा सरकारचा तुम्ही मंत्रिपद म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर कार्यकाळाला सुरुवात केली होती। निश्चितपणाने मागच्या वेळेसही डिसेंबर महिन्यामध्ये मी मंत्री झालो होतो आणि आताही डिसेंबर महिन्यामध्ये मंत्री होतोय। माझ्याकरता डिसेंबर भाग्यशाली असं म्हणावं लागेल। जाणारं वर्ष आणि येणारं वर्ष याच्यामध्ये स्वागत केलं जातं। जाणाऱ्याला गुड बाय, येणाऱ्याला वेलकम। तर माझंही म्हणणं तेच आहे, जे मागच्या काळात झालं ते गुड बाय आणि आता नवीन कामांना वेलकम। नवीन खातं भाऊ, नवीन काळ राहणार आहे। आता काय संकल्प असणार आहे नवीन वर्षामध्ये? नवीन वर्षामध्ये हेच आहे की दीनदलित, पीडित, शोषित, तरुण, महिला, बालमित्र यांची सगळ्यांची कामं माझ्या हाताने हो आणि सेवा करत असताना ज्यांनी मला प्रेम दिलेलं आहे त्यांची सेवा करत असताना प्रभू मला शक्ती देव आणि त्यांनासुद्धा खूप सुखी ठेव। तीन जणांचं महायुतीचं सरकार आहे भाऊ। काल तुम्ही बोलताना म्हटलं होतं की काही एक दोन खात्या वाटपामुळे हा विलंब झाला, मात्र लवकरच तो तिढा सुटेल आणि तो तिढा सुटला असं वाटतं का भाऊ? आता खाते वाटप होईल लवकरच? खाते वाटप झालेले आहे, 2 दिवसामध्ये होतील। गृहमंत्रीपदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडले होते, मागणी केली होती, पण आता शेवटी चर्चेमध्ये प्रश्न सुटतात, चर्चा होते। बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संपूर्ण रानगावला विधानसभेचं अधिवेशन गाजलं। आता आज शरद पवार भेट घेत आहेत। हे निश्चितपणाने ती झालेली गोष्ट आहे ती फार चुकीची आहे आणि सभागृहामध्ये दोघी बाजूच्या सभागृहांनी त्याचा निषेध केलेला आहे। सुरेश धस हे भाजपचे आमदार असून सुद्धा त्यांनी या गोष्टीचा यापुढे ओहापोह केलेला आहे। आता पक्षाच्या नेत्यांना जाणं हे प्रत्येकाला वाटतं गेलं पाहिजे, त्या ठिकाणी ते जात असतील। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका तुम्हाला योग्य वाटते का भाऊ? हे बघा, मराठी माणसाच्या प्रत्येक माणसाला ही भूमिका योग्य वाटते। आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत। महाराष्ट्रामध्ये शिवसेना आली, महाराष्ट्रामध्ये जो राहतो तो मराठी आणि त्या मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय होत असेल तर कोणीच खपवून घेणार नाही। तुम्ही इथे राहणार, इथल्या खुशीत जेवण करणार, इथंच पैसे कमवणार आणि मराठी माणसाला तुम्ही शिव्या देणार बिहारी म्हणून, तुम्हाला चोपलाच पाहिजे। कोणत्या खात्याला काम करायला आवडेल भाऊ तुम्हाला? कोणतंही खातं असते। मराठी माणसाच्या विषयी या ठिकाणी जर अपमान होत असेल तर तो या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही आणि मराठी माणूस हा मराठी माणूस आहे, त्याच्याविषयीची जी भूमिका राज ठाकरेंची असेल अशा मराठी माणसाचा अवमान करणाऱ्याचा याला चोप दिलाच पाहिजे अशी थेट भूमिका या ठिकाणी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलेली आहे आणि खातं कोणतंही मिळो, खात्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।